गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहोत एक मोस्ट अवेटेड ट्रिपवरती. आणि ती ट्रिप कुठे असणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. सो आम्ही आता पोचलेलो आहोत एअरपोर्टला आणि इथून आम्ही आता निघणार आहोत आमच्या डेस्टिनेशनवरती. खूप जास्त एक्साइटमेंट आहे, सगळे स्माइली फेस, कसलेच गोड दिसत आहेत सगळे. सो एअरपोर्टवरची सगळी प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही निघालो आमच्या फ्लाईटकडे. आणि त्या बसमध्ये इतका वेळ आम्हाला गर एअरपोर्टवरती फिरवलं, कारण आमची 8:30ची फ्लाईट होती, पण 9:30 झाले फ्लाईट निघायलाच. सो या ट्रिपमध्ये आपल्यासोबत असणार आहेत माझे दोन्ही दीर, म्हणजेच दोन्ही दादा, आणि दोन्ही वहिनी, म्हणजे माझ्या 2 क्यूट जाऊबाई. आणि आपण कुठे चाललोय? सो समोर दिसणारी ही बर्फाची पर्वतरांगा ती आहे कांचनजंगा. आणि आम्ही फायनली लँड केलेलं आहे आमच्या डेस्टिनेशनवरती, ते म्हणजे बागडोगरा एअरपोर्ट. सो आम्ही चाललेलो आहोत सिक्कीम दार्जिलिंग फिरायला. येस. सो आम्ही बागडोगरा एअरपोर्टला उतरून बाय रोड निघालो आहे गँगटॉकसाठी. आणि आता आम्ही खाण्यासाठी थांबलो आहे, खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही थांबलो आहे लड्डू गोपालमध्ये. आणि इथून आम्ही जाणार आहोत गँगटॉकला. सो म्हणजे बागडोगरापासून 4-5 तासाचं रनिंग आहे टुवर्ड्स आमच्या हॉटेलसाठी. सो वहिनी आता दुसऱ्यांदा येत आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे, आणि आम्ही दोघी पहिल्यांदा येतो आहे. सो चला काहीतरी खाऊया, कारण लंचसाठी आपण परत पुढे जाणार आहोत. आणि हे आहेत दादा. हे नाही, ते पुढचे. आता आम्ही खरं तर चहा पिण्यासाठी फक्त आलो आहे, पण आता आम्ही एवढे स्वीट्स बघून आम्हाला असं वाटतं की स्वीट्स करून हवे. आणि एकदम गहन डिस्कशन यांचं चाललेलं आहे की काय घ्यायचं असा विचार करतोय आम्ही, कळत नाहीये काय घ्यायचं. दादांनी घेतलं हे चीना टोस्ट. कसं आहे? मस्त. आणि आम्ही घेतले सगळ्यांनी समोसे. कसं आहे? गोड नाही असं मस्त आहे. खाऊ शकतेस नाही, छान आहे, मस्त आहे. थँक्यू भाऊजी. मी घेतला आहे रसगुल्ला. कुठे भेटणार आहे? तिथं भेटणार असेल ना. चहा घेतला लोकांनी, पण त्यात अजिबात साखर नाही आहे. साखरेचे पॅकेट्स दिलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून पिऊ शकता. अदरवाईज बाकी सगळं छान आहे. समोसा पण खूप छान होता, मस्त एकदम. सो आता आमचं खाऊन झालं आहे. छान होतं. इथे आलात ना तर लड्डू गोपाल म्हणून रेस्टॉरंटचं नाव आहे. सगळं फूड चांगलं होतं. चहा फक्त कमी गोड होता. साखर देतात ते, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून खाऊ शकता. बाकी सगळं चांगलं होतं. सो मस्तपैकी नाश्ता करून आम्ही हा अमेझिंग असा व्ह्यू एन्जॉय करत हॉटेलच्या दिशेने निघालेलो. खरं तर 4-5 तासाचं रनिंग असं आपण म्हटलं ना, तरी अजून त्याच्यामध्ये 2 तास ॲड होतात, कारण की रस्तेच संपत नाही तिथे. सो आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे. इथे लीलामणी फॅमिली रेस्टॉरंट. 3:45 वाजलेत, कारण आम्ही मगाशी थोडं खाल्लेलं म्हणून आत्ता आम्ही जस्ट लंचसाठी थोडं थांबलो आहे. पण बाजूला खूप छान वाटतं, मस्त. सो आता आमचं लंच झालं आहे, जे आम्ही या रेस्टॉरंटमध्ये केलं आहे, लीलामणीमध्ये. आणि फूड खूप चांगलं आहे. एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे दादा? आपण आता आहे गँगटॉकमध्ये, सिक्कीममध्ये कॅलिपॉंगमध्ये लीलामणी म्हणून एक हॉटेल आहे. अतिशय सुंदर आहे, टेस्ट चांगले आहे. तुम्ही या, एन्जॉय करा. आम्ही आता चाललो आहे गँगटॉकला. सो जाताना ऑन दी वेच हे हॉटेल लागतं, पण छान आहे, मस्त हॉटेल आहे. आलात तर तुम्ही इथे लंचसाठी थांबू शकता.
सो आम्ही आता हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि हे मस्त त्यांनी असं आमच्या गळ्यात घातलं आहे वेलकम, आणि आम्हाला वेलकम ड्रिंकसुद्धा दिलेली आहे. कशी आहे? छान आहे, छान आहे, अत्यंत गरम छान. त्याची. मस्त आहे. थंडी खूप आहे इथे आता, म्हणजे इथे आल्याला आम्हाला जाणवते. किती असेल टेम्परेचर? 12 12 आहे, त्याच्यामुळे गार वाटते खूप. छान वाटते. आणि आता 7:20 झालेत संध्याकाळचे. आणि सो हॉटेल खूप सुंदर आहे. हॉटेल खूप सुंदर आहे. 7:20ला अंधार. हां, अंधार लगेच पडतो कारण थंडी आहे ना इथे, म्हणून ओव्हरऑल प्रवास चांगला झाला. सो हे आमचं गँगटॉकमधलं हॉटेल आहे, जिथे आम्ही पुढचे 2 दिवस स्टे करणार आहोत. खूप छान हॉटेल आहे, मला खूप आवडलं. आणि सर्वात इम्पॉर्टंट ना, एकदम मस्त लोकेशनवरती आहे. समोरचा व्ह्यू तर जाम भारी आहे. सो हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि थोड्याच वेळात आपण फ्रेश वगैरे होऊन मस्त इथे डिनरला येणार आहोत. डिनरमध्ये काय असेल याची एक्साइटमेंट आहे आम्हाला, कारण प्रचंड भूक लागलेली आहे. खूप लवकर आम्ही लंच केलं आहे, त्याच्यानंतर आता भूक लागली आहे. बघूया. आता मी तुम्हाला रूम टूर देते. वॉशरूम पण छान मोठी आहेत. खूप सुंदर रूम आहे, खूप सुंदर. सो आता रात्र आहे, त्याच्यामुळे काही व्ह्यू कळत नाही आहे, पण व्ह्यू खूप सुंदर आहे. उद्या सकाळी आपल्याला दिसेल. आणि माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे मिरर. सो हे आमचं हॉटेल आहे, 13 फ्लोअर्सचं आहे हे, आणि हा कॅफेटेरिया आहे ओपन. सकाळी खूप सुंदर दिसेल कारण समोर असा छान व्ह्यू आहे. आता तर नाही दिसत एवढं काळोखामुळे. आणि आत्ताचं इकडचं टेम्परेचर आहे 4 डिग्री सेल्सिअस. 2 बाप रे. ओके 2 डिग्री. ओके 2 डिग्री. अजून एकदा. सकाळी मस्त दिसेल एकदम. सकाळपासून अजिबातच मला खरं तर काही सांगायला वेळ नाही मिळाला, किंवा बऱ्याच क्राऊडेड प्लेसेस होत्या जिथे माझा आवाज येऊ शकला नसता, म्हणून मी आता हे व्हिडिओ करते आहे. सो सकाळी आमची 8:30ची फ्लाईट होती मुंबईवरून बागडोंगरासाठी. ती 8:30ची 1 तास लेट झाली, म्हणजे 9:30ला आमची फ्लाईट निघाली आणि आम्ही 11:30ला इथे लँड केलं. इथून बागडोंगरावरून आम्ही कॅब बुक केली होती, जी आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. ऑलरेडी आमचं पॅकेज पूर्ण बुकड आहे इकडचं 6 दिवसाचं. सो तिथून आम्ही आत्ता आलेलो आहोत पहिला गँगटॉकमध्ये. सो गँगटॉकमधलं हे आमचं हॉटेल आहे आणि
आज आत्ता रेस्ट करून उद्या आमचे सगळे साईट सीन सुरू होणार आहेत. ओके, सो बागडोगरावरून तुम्ही पहिला गँगटॉक जाऊ शकता किंवा तुम्ही पहिला दार्जिलिंग जाऊ शकता, पेलिंगसुद्धा जाऊ शकता. पण आम्ही पहिला गँगटॉक करतो आहे. सो 2 दिवस आम्ही गँगटॉकमध्ये असणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही पुढची जर्नी आमची जशी बुक्ड आहे तशी करणार आहोत. आणि या थ्रू आउट जर्नीमध्ये तुम्ही असणार आहात आमच्यासोबत. त्याच्यामुळे स्टे ट्यून फॉर द व्लॉग्स अँड डू फॉलो माय चॅनल.